स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी 10 जानेवारी 2025 दिनविशेष आणि चालू घडामोडी 10 जानेवारी 2025 दिनविशेष महत्त्वाच्या घटना 1666 छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटून राजगडाकडे प्रस्थान केले. 1730 पुण्यात शनिवारवाड्याच्या बांधकामास प्रारंभ. 1863 लंडनमध्ये 7 किलोमीटर लांबीच्या आणि 7 स्थानकांच्या भुयारी रेल्वेची सुरुवात. 1920 व्हर्सायच्या तहामुळे पहिले महायुद्ध अधिकृतपणे समाप्त. 1929 द ॲडव्हेंचर्स ऑफ टिंटिन हे कॉमिक प्रथमच प्रकाशित. 1966 भारत आणि पाकिस्तान यांच्यात ताश्कंद करार झाला. 1972 पाकिस्तानमधील तुरुंगात 9 महिने घालवल्यानंतर शेख मुजीबुर रहमान बांगलादेशात राष्ट्राध्यक्ष म्हणून परतले. जन्म 1775 बाजीराव पेशवे दुसरे, निधन 28 जानेवारी 1851. 1896 दिनकर गंगाधर केळकर वास्तुसंग्राहक, निधन 12 जानेवारी 1966. 1900 मारोतराव सांबशिव कन्नमवार महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री, निधन 24 नोव्हेंबर 1963. 1940 के.जे. येसुदास पार्श्वगायक आणि संगीतकार. 1974 ऋतिक रोशन भारतीय अभिनेता. मृत्यू 1760 पानिपतच्या पहिल्या संग्रामातील रणवीर दत्ताजी शिंदे. 1999 आचार्य श्रीपाद कृष्ण केळकर स्वातंत्र्यसैनिक आणि समाजवादी विचारवंत. 2002 चिंतामणी रघुनाथ उर्फ सी.आर. व्यास ख्यालगायक, गुरु आणि बंदिशकार, जन्म 9 नोव्हेंबर 1924. विशेष दिन जागतिक हिंदी दिवस हिंदी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी हा दिवस साजरा केला जातो. 10 जानेवारी 2025 चालू घडामोडी 1. न्यायमूर्ती भूषण गवई. न्यायमूर्ती भूषण गवई हे 13 मे 2025 रोजी सरन्यायाधीशपदी विराजमान होतील. त्यांनी न्यायव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. 2. इस्रो प्रमुख डॉ. व्ही. नारायणन. डॉ. व्ही. नारायणन यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे. ते अंतराळ संशोधनामध्ये नवे पायाभूत योगदान देतील. 3. अंजू बॉबी जॉर्ज. प्रसिद्ध ॲथलीट अंजू बॉबी जॉर्ज यांची भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. 4. महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा अहमदनगर येथे सुरू आहे. या स्पर्धेत राज्यभरातील अनेक नामांकित कुस्तीपटू सहभागी झाले आहेत. 5. नवी दिल्ली रेल्वे स्थानक. नवी दिल्ली रेल्वे स्थानक हे देशातील सर्वाधिक उत्पन्न मिळवणारे रेल्वे स्थानक ठरले आहे. 6. भारताचा बेरोजगारी दर. 2024 मध्ये भारताचा बेरोजगारी दर 9.2% पर्यंत पोहोचला, जो मागील काही वर्षांतील उच्चतम दरांपैकी एक आहे. 7. ब्रिक्समध्ये इंडोनेशिया. इंडोनेशिया ब्रिक्स गटात अधिकृतपणे जानेवारी 2025 मध्ये सामील झाला आहे. 8. महिला शिक्षिका प्रमाणात केरळ आघाडीवर. केरळ राज्यात महिला शिक्षिकांचे प्रमाण देशातील सर्वाधिक असून महिलांच्या शिक्षण क्षेत्रातील सहभागाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. 9. प्रणव मुखर्जी स्मारक. भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे स्मारक दिल्लीतील राष्ट्रीय स्मृती संकुलात उभारले जाणार आहे. 10. जागतिक आर्थिक परिषद 2024. जागतिक आर्थिक परिषद 2024 दावोस, स्वित्झर्लंड येथे आयोजित करण्यात आली आहे. 11. 74वी राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धा. 74वी राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धा गुजरातमध्ये आयोजित होणार असून गुजरात यजमानपद भूषवेल. 12. जागतिक युद्ध अनाथ दिन. दरवर्षी 6 जानेवारी रोजी जागतिक युद्ध अनाथ दिन साजरा केला जातो. 13. भारतीय अर्थव्यवस्था वाढ दर. 2024 ते 25 या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा वाढ दर 6.4% पर्यंत मंदावण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. 14. मराठी भाषा अभिजात भाषा घोषित. मराठी भाषा ही भारतातील 7वी अभिजात भाषा म्हणून घोषित झाली आहे. यामुळे भाषेच्या संवर्धनासाठी अधिक संसाधने उपलब्ध होतील. अशाच नोट्स मिळविण्यासाठी आताच आपल्या स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडीला फॉलो किंवा सबस्क्राईब करा. धन्यवाद.